रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष कुंदन लाटे यांच्यावर काल मध्यरात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला। ही घटना सिडको परिसरातील साऊथ सिटी महानगर 2 नंबर गेट या ठिकाणी घडली। या हल्ल्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। मिळालेल्या माहितीनुसार कुंदन लाटे हे 6 नोव्हेंबर रोजी जालना येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीहून परत येत होते। रात्री 1:15 वाजता त्यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने अचानक हल्ला केला। त्यावेळी त्यांच्यासोबत रिपाई जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण हे देखील गाडीत उपस्थित होते। सुदैवाने दोघेही बचावले, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले जाते। घटनेनंतर पोलिसांना माहिती देण्यात आली असून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून हल्ल्याच्या निषेधार्थ आणि आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने आज दुपारी एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशन समोर सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या हल्ल्याने पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरली असून अशा कृत्यांना पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे।